नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. शिवशाही परिवारातर्फे प्रतिवर्षी शिवचरित्र पारायण सोहळा नवरात्री उत्सवामध्ये घेण्यात येतो. या ऐतिहासिक सोहळ्याचे हे 6वे वर्ष होते. सलग 5 दिवस संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत शिवचरित्राचे वाचन व त्यानंतर इतिहासकार आणि समाज प्रबोधकांची व्याख्याने असे रोजच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. 24 ते 28 सप्टेंबर 2025 असे 5 दिवस हा सोहळा पार पडला. पहिला दिवस कडलक परिवाराकडे 9 लाख उंबरे, दुसरा दिवस दळवी परिवाराकडे लेटेस्ट सोसायटी, तिसरा दिवस आगळे परिवाराकडे काळोखेवाडी, चौथा दिवस तांबे परिवाराकडे एम्पायर स्क्वेअर चिंचवड येथे आणि समारोपाच्या 5व्या दिवशी बोराडे परिवार राजगुरव कॉलनी तळेगाव दाभाडे येथे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंग बलकवडे, इतिहास संशोधक सुधीर थोरात व प्रत्येक दिवशी इतिहासकार आणि समाज प्रबोधक मंडळी उपस्थित होती. शिवशाही परिवाराचे संस्थापक डॉक्टर प्रमोद बोराडे व डॉक्टर प्रिया बोराडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपल्या मंदिरात देव राहिले. धर्म, अध्यात्म, पोथीपुराण, संस्कृती व परंपरा सर्व काही महाराज साहेबांच्यामुळेच शिल्लक राहिले. नवरात्र उत्सवात देवीच्या उत्सवाचा जागर आपण करीत असताना आपल्या महाराजांचे चरित्र प्रत्येकाने समजून घेऊन इतिहासापासून बोध घेतला पाहिजे. आजचा वर्तमान व येणारा भविष्यकाळ सुरक्षित आणि वैभवी बनवण्यासाठी शिवशाही परिवारातर्फे मोफत पारायणरूपी शिवचरित्र व इतिहासकारांची व्याख्याने गावोगावी घेण्यात येत आहेत. रोज व्याख्याने संपल्यावर समारोप छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन करण्याची परंपरा आहे. या पारायण सोहळ्यात शिवचरित्र जन्म ते शिवराज्याभिषेक अशा पद्धतीने वाचन केले गेले असे मनोगतात व्यक्त केले. शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व इतिहासप्रेमी तथा सर्व श्रोते, वाचक व व्याख्याते व बऱ्याच मंडळींनी दैनंदिन मोठ्या गर्दीने या ऐतिहासिक पारायण सोहळ्याचे श्रवण केले. नवी पिढी सक्षम, निर्व्यसनी, कर्तृत्ववान, चारित्र्य संपन्न घडविण्यासाठी शिवचरित्र हा एकमेव पर्याय आहे. शिवचरित्राचा हा सोहळा सर्वांनी मोठ्या स्वरूपात साजरा करावा असे मत अनेक मान्यवरांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.